TK9 न्यूज लाईव्ह, बातमी आमची, तुमच्या न्याय हक्काची. नमस्कार. आज आपण संवाद साधणार आहोत प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार पूजाताई तुषार जांभळे यांच्यासोबत. त्याआधी पाहूया त्यांच्या प्रचारातील काही क्षणचित्रे. प्रभाग क्रमांक 8 मधून भाजप पक्षाकडून कमळ चिन्हावर पूजाताई जांभळे निवडणुकीला सामोरे जात असून त्यांनी प्रभाग क्रमांक 8 मधून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांना मतदारांची पसंती जाणवते. प्रभागातील नागरिकांची मतं जाणून घेतली असता पूजाताई जांभळे चांगल्या मतांनी निवडून येतील असे मतदारांच्या बोलण्यातून जाणवले. नमस्कार, मी तरण खोले. TK9 न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी सौ पूजा तुषार जांभळे. मी प्रभाग क्रमांक 8 मध्ये नगरसेविका या पदासाठी उभी आहे. नमस्कार, मी तुषार सुभाष जांभळे. माझी मिसेस प्रभाग क्रमांक 8 मध्ये उमेदवार आहे. पूजाताई, नगरपालिका निवडणूक लढवत आहात. तुम्हाला राजकारणाचा काय अनुभव आहे? राजकारणाचा अनुभव विचारला तर तसा राजकारणाचा मला अनुभव नाही, पण सांगायचं झालं तर आता सुरुवात करायची झाली तर मी सर्वप्रथम हे सांगेन की या फील्डमध्ये मी नवीन आहे, पण मला पूर्णपणे माझे मिस्टर, सासू सासरे, माझे दीर, संपूर्ण फॅमिली यांचा सर्व जो काही मित्र परिवार या क्षेत्रात झटत आहे त्या सर्वांचा मला पाठिंबा आहे. आणि राजकारणाचा अनुभव म्हटला तर माझ्या मिस्टरांना आहेच आणि त्यांचे सहकार्य मला होईलच. आणि अनुभव जरी नसला तर अनुभवातूनच माणूस शिकतो, तर त्यातले अनुभव नवीन नवीन मला येत जातील आणि मी ते शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि सोडवण्याचा तर त्याच्याहून करेन. प्रश्न क्रमांक 2. पूजाताई, आपण निवडणुकीच्या प्रचारात फिरत असताना प्रभागात काय मुख्य समस्या जाणवल्या? प्रचारादरम्यान फिरत असताना मुख्य समस्यांचं विचाराल तर मला जास्त समस्या शांतीनगर भागामध्ये जाणवल्या. प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की लाईटची सोय तिथं जवळपास खूपच कमी आहे. म्हणजे तिथल्या महिलांनी स्वतः मला सांगितलं की फक्त खड्डे खणले पण लाईटचे डांब बऱ्याच ठिकाणी नाहीयेत. चेंबर खूप म्हणजे दुरावस्था अशी आहे की फुटलेली आहेत. लाईट अंधारात ते दिसतही नाहीत. आणि त्याच्यापेक्षा एक समस्या खूप गंभीर अशी जाणवली की महिलांसाठी एक स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयाची गरज आहे तिथं. आणि मला असं वाटतं की निवडून आल्यानंतर मी ते पूर्ण करेन. आणि दुसरं विचारायला गेलं तर मराठी शाळा म्हणजे नगरपालिकेची जी शाळा आहे, आजकाल शिक्षणाचे खूप महत्व आहे. आपली मुलं चांगल्या शाळेत शिकतात, इंग्लिश मिडियम शाळेत शिकतात, पण जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तर ती शाळा अजून सुरक्षित होईल, चांगले वर्ग होतील, चांगले शिक्षक, संगणकाचं ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान किंवा म्हणजे लायब्ररी वगैरे तुम्ही म्हणाल तर त्या शाळेमध्ये म्हणजे त्या शाळेचं जितकं डेव्हलप करता येईल तेवढं करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. प्रभाग क्रमांक 8 मधील अजून एक महत्वाची समस्या म्हणजे कापड बाजार आणि आडत बाजार यामधील पार्किंगची सोय आणि तिथल्या ज्या काही अडचणी आहेत त्या माझ्यापेक्षा माझे मिस्टर खूप चांगल्या प्रकारे आपल्याशी बोलतील. प्रचार दरम्यान आम्हाला प्रभाग क्रमांक 8 मध्ये कापड बाजार, आदत बाजार, सरदार पेठ इथं मुख्य समस्या अशी आढळली की तिथे बरेचसे जण भाजी होते फळवाले गाड्या लावून बसतात आणि तिथं मोठ्या गाड्या किंवा 2 व्हीलर तिथे येत असतात आणि तिथे ट्रॅफिकची समस्या होती. आणि ज्यावेळेस गावातले लोक खरेदी करता दुकानात जातात त्यावेळेस त्यांना त्या दुकानात जाण्याकरता पण रस्ता मिळत नाही. आणि ते असे होत असल्यामुळे पहिली समस्या मग तिथं पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे. मग तिथं त्या पाठीमागच्या बाजूला जिथे गुराचा दवाखाना आहे ती जागा नगरपालिकेत वर्ग करून तिथे एक 4-5 मजली भव्य पार्किंग करण्याचा आमचा मानस आहे की त्यामुळं ती समस्या सुटेल. आणि त्याचबरोबर तिथे जे लोक बसतात भाजी विक्रेते असो किंवा फळवाले त्यांना पण आम्हाला वाऱ्यावर सोडायचं नाही. त्यांच्यासाठी भाजी मंडईमध्ये त्यांना हक्काची जागा द्यायची. 3 ते 4 मजली तिथं भाजी मंडई करायची आणि तिथे भाजी मंडई झाल्यामुळे जी बाजारपेठ ओस पडली होती त्यामध्ये सगळे लोक पूर्वीप्रमाणे तिथे येतील आणि आज आपल्या शिरूरच्या खरंच व्यापाऱ्यांचा तो फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर नगरपुणा रोडला जे फळ विक्रेते बसतात त्यांना त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या होते. कधी गाड्या पुढे मागे लागतात. त्याच्याकरता तिथे जर मोकळी जागा आहे किंवा त्यांना कुठेतरी हक्काची जागा मिळवून देऊन तिथे त्यांना सगळ्यांचं पुनर्वसन करून देण्याचा पुढचा माझा मानस आहे. तसेच मी प्रचाराच्या दरम्यान डंबे नाला येथे गेले असता माझ्या असं लक्षात आले की आम्ही ज्या वेळेला डंबे नाल्याच्या इथे गेलो तर तो अत्यंत जो दुर्गंधी तिथं पसरलेली होती आणि तो डंबे नाल्याची आता जी दुर्दवस्था झाली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. तिथल्या प्रचाराच्या दरम्यान बऱ्याच जणांच्याकडनं मला असं समजलं की गेले 30-40 वर्ष या डंबे नाल्याची दुर्दवस्था आहे तशीच आहे.
मग विचार करा तिथं किती दुर्गंधी पसरत असेल, रोगराई पसरत असेल, लहान मुली आहेत खेळतात, चौकामध्ये लोक येता जातात, तिथं वयस्कर लोक बसलेले असतात, आम्ही स्वतः पाहिलं. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेस मी निवडून येईल, जो डंबे नाला आहे तो मी पूर्णपणे बंदिस्त करून सुशोभित करण्याचा माझा मानस आहे आणि या गोष्टीला मी नक्कीच प्राधान्य देईन. तसेच रेव्हेन्यू कॉलनीमध्ये आता सध्या ट्रॅफिकची खूप समस्या आहे, पार्किंगची सुद्धा आहेच. कारण आम्ही स्वतः पाहतो तिथं जो मेन रोड आहे, सकाळी जी कॉलेजला जाणारी येणारी मुलं आहेत, वॉकिंगला जाणारी जी माणसं आहेत, वयस्कर लोक आहेत, म्हणजे इतकं सकाळपासूनच ट्रॅफिक सुरू असतं ना की ती समस्या कटाक्षाने जाणवते. तर मला असं वाटतं की रेव्हेन्यू कॉलनीमध्ये समविषम पार्किंग करून पार्किंग ह्या बाजूला केली तर या साईड कम्प्लीट ह्या साईडचा रस्ता रिकामा होईल, की जेणेकरून जे पायी चालतात त्यांना सुद्धा एकदम रिलॅक्सपणे चालता येईल. आणि दुसरा अजून एक प्रश्न राहिला तर रेव्हेन्यू कॉलनीमध्ये महसूल भवनावर जे नगरपालिकेचं आरक्षण पडलं आहे ते मी काढण्याचा माझा प्रयत्न असेल. मगाशी बोलताना माझ्या हातून अजून एक महत्वाचा मुद्दा राहिलाय की प्रचाराच्या दरम्यान शांतीनगरमध्ये मी जे पाहिलं की तिथल्या घरांची दुर्दवस्था आहे, त्या लोकांना पक्क्या घर आहे त्या जागेवर पक्क्या घर बांधून देण्याचा मी प्रयत्न करीन. कारण मी जे पाहिलं तिथल्या घरांची दुर्दवस्था आहे काय आहे, म्हणजे तिथल्या महिला मुली बाहेर 3 दगडाची चूल मांडून तिथं स्वयंपाक बनवत होत्या, ते पण अंधारामध्ये. तेव्हा खूप काही महिलांना ह्या समस्या खूप फेस कराव्या लागतात. त्यामुळे तिथल्या लोकांना आहे त्या जागेवर पक्की घरं बांधून देणे, पाण्याची चांगली सोय करून देणे हा माझा अतिशय मनापासून मानस राहील. आणि 8 नंबर प्रभागामधल्या समस्या मी प्रचाराच्या दरम्यान खूप जवळून पाहिल्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्याचा माझा मानस आहे आणि मी तो नक्की पूर्ण करेन. शेवटचा प्रश्न, पूजाताई, निवडून आल्यावर सगळेच जण सांगतात की आम्ही प्रभागाचा विकास करणार आहोत, तर आपण असं काय वेगळं करणार आहात? बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला, कारण की सर्वांच्या मनात तेच असतं की निवडून आल्यावर सगळेजण सुरुवातीला तेच बोलतात आम्ही हे करू ते करू. पण मलाही असं वाटतंय की शिरूर शहर हे एक असं शहर आहे की गेल्या 20-100 वर्षात की जातीवाद कधीही झाला नाही, जातीमध्ये कधीही भांडणं झालं नाही. तर त्याचं सर्व श्रेय म्हणजे स्वर्गीय रसिकभाऊ धारीवाल, स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे आणि स्वर्गीय शाहीबाई पठाण, त्यांनी गावाचा जो एकोपा जपला, जातीय समतोल राखला, तोच वारसा मला पुढे चालवायचा आणि तो मी नक्कीच प्रयत्न करीन की कोणत्याही प्रकारचा भेदभाव न राखता, कोणत्याही प्रकारचा कमी जास्तपणा न राखता तो समतोल पुढे कसा राखता येईल तो मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि त्यासाठी तुमच्याकडून सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही कमळ या चिन्हासमोर बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करावं ही अपेक्षा आहे आणि तुमच्याकडून आशीर्वादांची गरज आहे. पूजाताई, शिरूर नगरपालिका निवडणुकीच्या धावपळीतून आपण TK9 न्यूजशी संवाद साधला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. TK9 न्यूज लाईव्ह, बातमी आमची, तुमच्या न्याय हक्काची.